नमस्कार रसिक श्रोते हो, मी राजेंद्र भोसले साहित्यानंद यूट्यूबमध्ये आपलं स्वागत करीत आहे. 12 सप्टेंबर 2021 रोजी कवी मारुती कडकडोन यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटंसं काव्यसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या काव्यसंमेलनामध्ये कवी माधव पवार, राजेंद्र भोसले व मारुती कडकडोन यांनी आपल्या काही कविता सादर केल्या. तर ऐकूयात या कविता. माझे जिवलग मित्र, ज्येष्ठ कवी माधव पवार, ज्येष्ठ साहित्यिक कवी राजेंद्र भोसले यांनी माझ्या निवासस्थानी येऊन यथोचित असा सत्कार केला आणि सन्मान दिला. त्या निमित्ताने मी नाते ही कविता आपणासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे नाते. फुला फळांनी बहरून यावी झाडी, फुला फळांनी बहरून यावी झाडी, असे मोहरण्याचे दिवस कोठे हरवलेत, असे मोहरण्याचे दिवस कोठे हरवले. पिसारा फुलवून नाचावा थुई थुई मोर, पिसारा फुलवून नाचावा थुई थुई मोर. नभी अशा जलधारा कुठे लुप्त झालेत, नभी अशा जलधारा कुठे लुप्त झालेत. काळ्या शिवारातून टरारून यावे पीक, काळ्या शिवारातून टरारून यावेत पीक. असे दाणेदार बीज कुठे दडून बसलेत, असे दाणेदार बीज कुठे दडून बसलेत. झुंजू मुंजू समयी, झुंजू मुंजू समयी फुटावी केशर पहाट, झुंजू मुंजू समयी फुटावी केशर पहाट. ढगाच्या गुंत्यात किरण कोठे दडलेत, ढगाच्या गुंत्यात किरण कोठे दडलेत. जीव मोकळा करून रडावे तुझ्या खांद्यावर, जीव मोकळा करून रडावे तुझ्या खांद्यावर. असे जीवाभावाचे नाते कोठे लोपले आहेत, असे जीवाभावाचे नाते कोठे लोपलेले आहेत. आज या कवितेमुळे आणि मुखी गोड वाणी, मुखी गोड वाणी मायेचा स्पर्श पाठीवर हात, मुखी गोड वाणी मायेचा स्पर्श पाठीवर हात. असे मायाळू माणसे इतके दूर कुठे गेले, ते असे दूर गेलेले माणसं आज माझ्या घरी आलेले आहेत. वास्तविक पाहतात तनाने ते फार दूर राहतात, पण मनाने आम्ही कधीही रात्री बेरात्री संकट समयी आनंद समयी एकत्रच असतो. तन जरी वेगळे असले तर मन एकच आहे आमचे. हे त्रिमूर्ती जे आमची अशी मैत्री आहे त्याला कधीच तडा जाणार नाही. आज तिघाच्या मनात आम्ही, एकमेकाच्या मनात आम्ही सदैव जिवंत राहतो. धन्यवाद. माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे आयुष्यातला कमी झालेला दिवस असतो. तो साजरा का करायचा हे माझं वैयक्तिक मत आहे. तर आपण इतकी वर्ष सुखसमाधानाने जगलो, त्या दिवसाचं स्मरण किंवा त्याचे उपकार मानण्यासाठी साजरा करायचा असतो असं मला वाटतं. सालगिरा, कारण भूतकाळात झालेला असतो, पण तो आमचा कष्टात गेला, दुःखात गेलेला नाहीये. कष्ट आणि दुःख हे फार वेगळे आहेत. कष्ट हे करावेच लागतात, दुःख आपल्या मानण्यावर असतं. संतांना कष्ट चुकलेले नाहीत. आपण तर माणसं आहोत, तर कष्ट केलेच पाहिजे. आणि जे सहज प्राप्त होतं त्याला काय महत्व नसतं असं मला वाटतं. हिरा कोळशाचा खांदच मिळतो. तर मी ही पहिली हिंदी कविता म्हणतोय, मित्रांवरच केलेली. कारण मी जो काय हे आज आहे, जिवंत आहे, नावा रूपा लावलेलं आहे, त्या मला मित्रानेच मला मोठं केलेलं आहे. साहित्य असेल माझं, परंतु नुसतं सोनं जर पडलेलं असलं तर त्या सोन्याकडे कोण बघत नाही. सोन्याचे दागिने झाले तर त्याच्याकडे सगळे बघतात. हे माझ्या साहित्याचं सोन्याचे दागिने करणारे मित्र आहेत. त्यामुळं हे माझे मित्र जीवाभावाचे मित्र आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये मित्राला फार महत्व आहे. नाती गोती म्हणजे गोत्यात आणणारी नाती असं काहीतरी सध्या चाललेलं आहे. पण मित्र कधी गोत्यात आणत नसतो. त्यातून मारुती काय, राजेंद्र काय, हे संकट समयी न सांगता धावून येणार आहेत. एखाद्या वेळेस सुखाच्या वेळी येणार नाहीत, पण दुःखाच्या वेळी नक्की येतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्यांची कृतज्ञता म्हणून मी ही हिंदी कविता म्हणतो. ऐ मेरे दोस्त, मुझ पर कभी नाराज न होना, ऐ मेरे दोस्त
मुझ पर कभी नाराज न होना, जान मेरी जाने तक, जान मेरी जाने तक मुझसे जुदा न होना। आज तक बहुत सहारा दिया है तुमने मुझको, आज तक बहुत सहारा दिया है तुमने मुझको, भगवान करे मेरी भी उम्र दे तुमको, भगवान करे मेरी भी उम्र दे तुमको। आज तक बहुत सहारा दिया है तुमने मुझको, आज तक बहुत सहारा दिया है तुमने मुझको, भगवान करे मेरी भी उम्र दे तुमको। वाह मर जाने का मुझको कोई गम नहीं, मर जाने का मुझको कोई गम नहीं, अगर तुम नाराज हो तो जीने में कोई दम नहीं, अगर तुम नाराज हो तो जीने में कोई दम नहीं। मर जाऊं मैं तो अपनी यारी को संभालना, मर जाऊं मैं तो अपनी यारी को संभालना, आके मेरे मजार पे दो फूल चढ़ा देना, आके मेरे मजार पे दो फूल चढ़ा देना। तसं साहित्यामध्ये मराठी हिंदी दोघं देवनागरी लिपीच आहे, त्यामुळे हिंदी आधी कवी जातो म्हणून मित्रांची कविता होती आज वाढदिवस पण आहे मारुतीचा, त्या निमित्ताने हिंदी म्हटली। परंतु मला माझ्या मराठीचा अभिमान आहे आणि मराठीबद्दल आता मी काय सांगणार। आतापर्यंत कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात सोपी भाषा लिपी मराठी मानली गेलेली आहे। तर आणि आम्हाला कवींना आमचा अभिमान वाटत नाही कधीच, आमच्या कवितेचा मात्र आम्हाला अभिमान वाटतो, कारण ती कविता आमची असते। आपलं लेकरू कसं जरी असलं ते लेकरू आपलं असतं आणि लेकरू झालं हा एक आनंद वेगळा असतो। तर ही कविता म्हणजे आमचे लेकरं आहेत, तर त्यासाठी ही कविता आहे, माझी कविता माझीच आहे। यामध्ये कुठलाही गर्व नाही, अभिमान नाही, एक आत्मसन्मान जपतो आम्ही कवितेविषयी। माझी कविता माझीच आहे, कुणाकडून ही दत्तक घेतलेली नाही। वास्तवतेच्या आगीत संपूर्ण भाजून निघालेली आहे, वास्तवतेच्या आगीत संपूर्ण भाजून निघालेली आहे, म्हणूनच तिचे मडके कुठेही खणखणीत वाजते, बावन कशी सोन्याच्या नाण्यासारखी। नसेल तिच्या अंगावर भरदरी वस्त्र, व्हेरी गुड। नसेल तिच्या अंगावर भरदरी वस्त्र, लक्तरातही ती आनंदीच असते, मात्र डोक्यावरचा पदर डोक्यावरच ठेवते। वाह अनमोल अलंकारही नसतील तिच्या अंगावर, अनमोल अलंकारही नसतील तिच्या अंगावर, गळ्यात काळे मणी, कपाळावर ठसठशीत कुंकू, या अलंकाराने तिचे पावित्र्य अधिकच खुलून दिसते। कृत्रिम अत्तराचा सुगंधही नसेल तिच्या अंगाला, कृत्रिम अत्तराचा सुगंधही येत नसेल तिच्या अंगाला, अहो कष्टाच्या घामाला कस्तुरीपेक्षा का वेगळा गंध असतो। सुदाम्याचे सत्व माझी कविता, सुदाम्याचे सत्व माझी कविता, श्रीकृष्णाला ही पाय धुवायला लावते। छान सुदाम्याचे सत्व माझी कविता, श्रीकृष्णाला ही पाय धुवायला लावते, तिच्या फकिरीचा मला अभिमान आहे, कारण माझी कविता माझीच आहे, माझी कविता खूप छान। परत तेच कशाला उल्लेख करायचा, नुसतं कविता घेऊ का आज? आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कवी आणि माझी जीवलग स्नेही कवी माधव पवार, तसेच ज्येष्ठ कवी साहित्यिक कवी मित्र राजेंद्र भोसले माझ्या निवासस्थानी येऊन माझा यथोचित असं सन्मान केला। सन्मान हा बाह्यरूप जरी असलं, सन्मान हे जरी बाह्यरूप असलं तर अंतरंग आम्ही तिघही एकच आहोत। आज आमचे निवासस्थान वेगवेगळे आहेत, पण आम्ही एकमेकाच्या घरात वास्तव्य करत असतो, कारण तिघांच्या कवितेचे पीळ आणि नाळ ही एकच आहे, त्यामुळे आमचे अधिक जुळते। कारण कविता कशी असावी हे कवी राणा पवारांनी आम्हाला शिकवलेलं आहे। राजेंद्र भोसले माझ्या जवळपासच राहतात, माझ्या सोसायटीतच राहतात, परंतु माधव खूप दूर असतो, पण आम्ही जवळ असून राजेंद्र भोसले कधी भेटत नाही, पण माधव पवार सातत्याने आम्ही त्यांना भेटायला जात असतो आणि काहीतरी जाताना रिकामा जातो आणि येताना काहीतरी घेऊन येत असतो।
कारण कवीला कवीचीच भूक जाणवत असते. त्यामुळे आमची नाळ तिघांची एकच असल्यामुळे एक कविता मी सादर करतो आजच्या वाढदिवसानिमित्त. कवितेचं शीर्षक आहे शिलालेख. कवितेचं शीर्षक आहे शिलालेख. शंका घे प्रश्न विचार, शंका घे प्रश्न विचार, खोट्यांना खोटे खऱ्यांना खरे म्हण. शंका घे प्रश्न विचार, खोट्यांना खोटे खऱ्यांना खरे म्हण. चेहरा आणि मुखवटा, चेहरा आणि मुखवटा फरक ओळखायला शिक. वा चेहरा आणि मुखवटा फरक ओळखायला शिक. गल्लत करू नको दांभिकपणाचे पापुद्रे, गल्लत करू नको दांभिकपणाचे पापुद्रे खरडून काढ. घामाच्या सुगंधाचे मोल कर. वा शोषित पीडित लोकांना जोडून घे. तुझ्या टोकदार कवितेच्या शब्दातून तू बोलत राहा. तुझ्या टोकदार कवितेच्या शब्दातून तू बोलत राहा. संतांच्या प्रतिभावंताच्या आदर्श लेखणीतून तुझ्या वाहू दे. मग तू निरोप घेतला तरी चालेल, मग तू निरोप घेतला तरी चालेल. तुझ्या कवितेला इतिहास शिलालेख म्हणून जतन करतील. तुझ्या कवितेला इतिहास शिलालेख म्हणून जतन करतील. वा छान छान. हां नमस्कार. खरं तर आज आमचे कविमित्र मारुती कटक यांचा वाढदिवस 12 सप्टेंबर म्हणजे गेल्या 20-22 वर्षापासून आम्ही ही परंपरा टिकवली आहे. माधव पवार यांचा वाढदिवस असो, माझा असो किंवा मारुती कटक यांचा असो, आम्ही प्रत्येक जण हा वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन साजरा करतो. वास्तविक ते आमचं कर्तव्यच आहे, कारण हा एक वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. आत्ताच आमचे मित्र माधव पवार म्हणाले की 1 वर्ष कमी होण्यापेक्षा 1 वर्ष एक अतिशय म्हणजे चांगलं यशस्वीपणे चांगलं जगलो झालं. याची पोचपावती असते. तर असाच आमचे हात काढा तिथला. मारुती कटक 2 खरं तर त्यांचं मला वाटतं 66 वर्ष पूर्ण झालेत. चिरतारुण्य ज्याला प्राप्त झालं आहे असे आमचे कवी मित्र आहेत आणि अतिशय बालिश मनाचे, एक पारदर्शक मनाचे, स्वच्छ मनाचे कवी म्हणून एक आमचे ते मित्र ओळखले जातात. आणि कुठलाही प्रसंग असो, एखाद्याची अडचण असो, आर्थिक असो किंवा इतर कुठलीही अडचण आली तर स्वतःहून ते धावून त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी ते करत असतात. आणि त्यांना अशी इतरांची मदत करण्यात खूपच आनंद मिळतो. वास्तविक पाहता अशी लोक फार समाजात कमी झालेले आहेत, परंतु हे जे चांगुलपण आहे ते आमचे मारुती कटक यांनी जन्मजात आतापर्यंत टिकवलेलं आहे आणि टिकत राहणार आहे. आणि दुसरे आमचे कविमित्र आदरणीय माधव पवार, की ज्यांना एक काव्य क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. कवी राणा पवार यांचे चिरंजीव तर ते आहेतच, परंतु ते स्वतः एक यशस्वी कवी ज्याला म्हणता येईल, एक चांगले कवी, एक चांगला माणूस, सच्चा माणूस म्हणून ते ओळखले जातात. वास्तविक पाहता ते ज्या क्षेत्रात जाईल त्याचं ते सोनं करतात. ते काही दिवस ऑर्केस्ट्रामध्ये होते, त्यावेळेस ते पहिल्या नंबरलाच होते. त्यानंतर कवितेमध्ये सध्या ते पहिल्या नंबरलाच आहेत. तसं आमच्या स्पर्धा नाही, परंतु जे आहे श्रेष्ठत्व ते मान्य करायलाच पाहिजे. त्यानंतर ते मागच्या 7-8 वर्षापूर्वी त्यांना डायलिसिस चालू झालं. त्यात सुद्धा त्यांनी 1000 डायलिसिस पूर्ण केले आहेत नुकते. त्यात सुद्धा त्यांनी पहिला नंबर घेतला. तर वास्तविक पाहता ते अभिनंदनाचा विषय नाही, परंतु वेदनेसह माणसानं कसं आनंदी राहावं याचं टॉनिक ते सर्वांना देत असतात. ते स्वतःच्या वेदना पोटात घालून इतरांना आनंद देण्याचं एक महत्त्वाचं कार्य करत असतात. तर अशा या प्रसंगी आम्ही छोटंसं कवी संमेलन आयोजित करण्याचं ठरवलंय. कारण कवीच्या वाढदिवसाला कवी संमेलनाची भेट देणे इतकं मोठी भेट नसते असं मला वाटतं. आणि दोघांच्याही कविता आपण आता ऐकलेल्या आहेत. माझी छोटीशी रचना आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे जमलेच नाही. कवितेचं नाव आहे जमलेच नाही. सर्व काही होता आलं, सर्व काही होता आलं, घट्ट होता आलं नाही. सर्व काही होता आलं, घट्ट होता आलं नाही. संवेदनांच्या या प्रदेशात कणखर होता आलं नाही. संवेदनांच्या या प्रदेशात कणखर होता आलं नाही. लुटलेले आप्त होते, लुटलेले आप्त होते, परके नव्हते कोणी. लुटलेले आप्त होते, परके नव्हते कोणी. घसरलेले आयुष्य सावरण्या,
घसरलेले आयुष्य सावरण्या कठीण होता आलेच नाही. हम्म. पचविले धक्के सगळे हम्म. पचविले धक्के सगळे दुःखेही प्यालो घटा घटा. वा. पचविले धक्के सगळे दुःखेही प्यालो घटा घटा. अन्यायाचा समाचार घेण्या सक्षम होता आलेच नाही. वा वा. अन्यायाचा समाचार घेण्या सक्षम होता आलेच नाही. घेतले असंख्य चावे घेतले असंख्य चावे आजूबाजूच्या बांधवांनी. बर. घेतले असंख्य चावे आजूबाजूच्या बांधवांनी. पचवीत राहिलो त्या यातना पचवीत राहिलो त्या यातना. तोडले त्यांना जमलेच नाही. वा. तोडणे त्यांना जमलेच नाही. जल्लोष साजरे झाले त्यांच्या विजयी कर्तृत्वाचे. जल्लोष साजरे झाले त्यांच्या विजयी कर्तृत्वाचे. मुखी खोटे हास्याने जमलेच नाही. क्या बात आहे. मुखी खोटे हास्याने जमलेच नाही. सर्व काही होता आले घट्ट होता आले नाही. संवेदनांच्या या प्रदेशात कणखर होता आलेच नाही. कणखर होता क्या बात आलेच वा, वा, नाही. वा. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद रसिक श्रोते हो. आपण या कवितांचा आस्वाद घेतला आहातच. साहित्य